हॅलो. या आज मी तुम्हाला एक गंमत दाखवते. 1-1.5 महिन्यापूर्वी आम्ही वालाच्या शेंगाचे बी टाकले होते. त्याला असे सुंदर सुंदर शेंगा यायला लागलेत. किती शेंगा आलेत माहितीये, त्या साईडला पण आलेत. इथं सुंदर त्याची फुलं पण येत आहेत. ती फुलं पण दिसायला खूप छान आहेत. ह्या शेंगेला असा नुसता हात जरी लावला आणि त्याचा वास घेतला ना तरी शेंगांचा मस्त मस्त वास येतोय. आज 6 ऑक्टोबर आहे. 15 मे पासून आमच्या भागामध्ये मुसळधार पाऊस पडतोय. म्हणजे जवळजवळ आज 6 महिने झाले आहेत आणि तो पाऊस थांबतच नाही. आज सकाळी सुद्धा पाऊस पडत होता, तरी आम्ही छोटं 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 काहीतरी लावत होतो. कसं असतं माहिती आहे, आपण निसर्गाला नेहमी ग्रँटेड धरतो. मग निसर्ग ही ती अशा पद्धतीने परतफेड करत असतो. तरीही काय झालंय माहितीये का, जे आम्ही छोटं छोटं ठुडूक मुडूक काहीतरी लावलंय ना, त्याला सुद्धा फळं धरलेली होती. मागं काकडी आलेली, थोडे दोडके आलेले. आणि अजून एक गंमत दाखवते. आम्ही ना भेंडीची पण छोटी छोटी रोपं लावलेली. हे 4-5 इंचाचं वगैरे भेंडीचं झाड असेल. त्याला सुद्धा जवळजवळ 4-5 भेंड्या आलेत. हे बघा, हे बघा, हे बघा. सुंदर अशा छोट्या छोट्या भेंड्या पण आता आलेल्या आहेत. वांग्याची रोपं पण भरपूर मोठी होत आहेत. असं छान 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 जसं असं सुंदर ऊन पडायला लागलंय, तसं आमची झाडं पण आता बहरायला लागलेत.